नमस्कार. आज गुरुवार दिनांक 22 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. भारतीय रेल्वेच्या नांदेड विभागाने तिकीट तपासणी मोहिमेद्वारे महसूल निर्मितीत एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत 11 कोटी 6 लाख रुपयांची उत्पन्न मिळवली आहे. ही कामगिरी मागील वर्षाच्या त्याच कालावधीच्या तुलनेत 20% अधिक असून निर्धारित उद्दिष्ट ओलांडणारा नांदेड विभाग हा एकमेव विभाग ठरलाय. नांदेड शहरातील चैतन्यनगर ते सांगवी या विमानतळ रस्त्यालगत राज्य शासनाच्या वतीने मागील 10 महिन्यापासून सुंदर गार्डन विकसित करण्यात येत आहे. पण सदर गार्डनच्या देखभाल व व्यवस्थापन संदर्भात काही गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या तात्काळ सोडवणे आवश्यक असल्यामुळे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी महात्मा गांधी पुण्यतिथी दिनी दिनांक 30 जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते आनंदराव कल्याणकर यांच्या वतीने गार्डन परिसरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली आहे. माहूरगडाची माय श्री रेणुका देवी यांचे महात्म्य आणि महाकवी संत विष्णुदासांच्या रसाळ भावपूर्ण भक्ती रचनांचा सुरेल आविष्कार सादर करणारा भव्य माहूरगडाची माय रेणुका संगीत महोत्सव दिनांक 27 जानेवारी रोजी नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण सभागृहात सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलाय. भक्ती, संगीत आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम असलेला हा महोत्सव रसिकांसाठी पर्वणी ठरणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याची आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा श्री रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष सुनील वेद पाठक यांनी केले. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व इतर 33 कक्षाच्या वतीने आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी कमलेश कदम, स्वागताध्यक्षपदी सुमित्रा वडजकर व कल्पना चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. फुले शाहू आंबेडकरी साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत अग्रगण्य असलेल्या सत्यशोधक विचार मंच नांदेड द्वारा नांदेड नगरीत होणाऱ्या 21व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सुप्रसिद्ध विद्रोही कवी, लेखक व समीक्षक म्हणून सर्व परिचित असलेले प्रज्ञाधर ढवरे यांची निवड करण्यात आली असून निमंत्रकपदी जिल्हा परिषद नांदेड येथील कर्मचारी संघटनेचे नेते रणजित गजभारे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती सत्यशोधक विचार मंचचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर यांनी दिली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.